जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेल्या आहे. काय परिस्थिती तुमच्याकडे आता? विकास झालेला आहे का? रस्ते, पाणी, शिक्षण? आमच्याकडे काहीच विकास झालेला नाही. हम्म. रस्ते नाही, पाणी नाही, शिक्षणाचे पण हा. बोऱ्या वाजलेल्या आहे आमच्याकडे. हा. इलेक्शन फक्त आहे ना ते मोठ्या लोकांसाठी आणि पुढाऱ्यांसाठीच असतं. हा. आणि ग्रामीण लोकांची समस्या कोणीच समजून घेत नाही. तर काय काय समस्या आहे आपल्याकडे? आमच्याकडे पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, आमच्या बरेच समस्या, शिक्षणाची समस्या आहे. आणि यांना फक्त आहे ना इलेक्शन आलं तरच गाव दिसतं, नाही तर गावाकडे कोणी येत नाही फिरून पाहायला. अच्छा, बर. या समस्या मार्गी लावण्यासाठी कोणीच प्रयत्न केले नाही का? कोणीच नाही केले आतापर्यंत. आणि ज्यांनी केले ते लोक थोडे दुर्मिळ होते, ते आलेच नाही पण नंतर. बर. आता तुम्हाला कुठलंही काम करायचं असलं तर पंचायत समिती, जिल्हा परिषदला जावं लागतं किंवा आरोग्य विभागात, पशुवैद्यकीय दवाखान्यात. तिथं काय परिस्थिती हो? समजा तुम्हाला एखादी पंचायत समितीत विहीर करायची, तिथं काय परिस्थिती, काय होतं विहीर मंजूर करायसाठी? विहीर मंजूर करायसाठी पहिले तर कमिशनच घेतलं जातं. पहिले टक्केवारीच राहते सगळी, आणि टक्केवारीशिवाय कुठलंच काम होत नाही. कितीच्या दराने चालतं अर्थ करा? 10% आता भाव वाढलेले, आता 20% चालू आहे. 20% चालू आहे. महागाई वाढलेली आता, त्याच्यामुळे 20% चालू आहे. महागाई वाढलेली म्हणून त्याची 20% कमिशन चालू आहे. प्रत्येक विभागात असं चालतं की एकाच विभागात? नाही, सगळ्याच विभागात चालतं. बरं, तुमच्या विहिरी, गोठे हे करण्यासाठी असं कोणी येतं का नेता की मी तुमचं नाही. रुपये न लागतं काम करू? असं कोणतंच नेता येत नाही आणि कोणी करत नाही फ्रीमध्ये. कोणीच करत नाही. कोणीच नाही करत. हा? कोणीच नाही करत. आणि आता या राजकारणात सध्या असं चालू आहे, अर्थकारण खूप जोरात चालू आहे. राजकारण आता बातम्या पाहिल्या, राजकारण म्हणजे समाजकारण राहिलंच नाही, पूर्ण अर्थकारण झालेलं आहे. आणि अर्थकारणावरच राजकारण अवलंबून आहे. समाजकारण आहे काढून टाकलेले त्यांनी, समाजाला विसरून गेले. ते फक्त अर्थकारण महत्वाचं आहे त्यांच्यासाठी, आणि अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 3 ते 4 अर्थकारण झालं. तुम्हाला काय वाटतं, जिल्हा परिषदला किती अर्थकारण? नाही, आता ते मी सांगू शकत नाही, कारण उमेदवाराची आर्थिक व्यवस्था मला नाही माहिती कशी, अर्थव्यवस्था कशी काय सांगू शकत. ही तुमच्या जिल्हा परिषद बोरसदची राणी ही कोणाला भेटणार? हे जे आता नवीन फ्रेश उमेदवार आहे त्यांना भेटणार, जुन्यांना नाही भेटणार. जुन्यांना नाही भेटणार? नाही, त्यांचे झालेले आता, आम्ही काय त्यांना मतदान पण केलेलं, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. फ्रेश उमेदवार, युवक चेहरा पाहिजे. युवक चेहरा पाहिजे. कोण युवक चेहरे? आता बरेचसे, मनोज गायके, मनीष पवार आहे आमच्या गावातून, आणि बस आमच्या गावातले 2-3 इच्छुक. आणखीन बाकी दुसरे असतील ते माहित नाही मला.